जास्त झाला ना इन्सुलिनचा, 1-2 गोळ्या जास्त झाल्या, शुगर का खाली गेली ते चालत नाही, बेशुद्ध होतो माणूस. हे जे नियोजन आहे याच्याकरता चर्चा करतो. हा एवढं ज्याला आपण म्हणू की मायक्रो फाईन नियोजन, हा का अपघात आहे, हा का ऍक्सिडेंट आहे, हा का योगायोग आहे. मुठभर आकाराचं हृदय आणि त्याची 4 कप्पे, त्याच्यामध्ये झडपा. एखादी झडप जर फेल झाली तर विचारा ज्यांची फेल झाली त्यांना. का जोक आहे. जन्मल्यापासून तर मरेपर्यंत हा पंप आहे ना, पंप, या सगळ्या शरीराला रक्त पुरवणारा. काय एक एक मशिनरी आहे. ज्यांच्या किडनीज फेल झाल्यात ना त्यांना विचारा. अरे डायलिसिस करावं लागतं, डायलिसिस. आठवड्यातून 2दा जाऊन रक्तातला युरिया लघवी बाहेर काढायची, आणि एकदाच गेले तर फी आहे 1,500 रुपये. आठवड्यातून 2दा लघवी करायची फी किती झाली? 3,000 रुपये. अरे जन्मल्यापासून मरेपर्यंत ही किडनी लघवी काढते ना बाहेर. काय नियोजन आहे, काय तंत्रज्ञान आहे. एक एक कृपा, एक एक हे सगळं बॅलन्स नियोजनातलं. मला एवढं सांगा, ज्यानं हे सगळं केलेलं आहे तो का राग झाली आणि मृत्यू झाला, माती झाली, किंवा दफन करून माती झाली, त्याच्या पलीकडे तुला जिवंत करू शकणार नाही, विचारणार नाही तो, करू शकत नाही तो. हे प्रश्न पैगंबरांनाही विचारले गेले त्या काळात. एक तर असा माणूस, त्याला कब्रस्तानात कुजलेलं मानवी हाड त्याला भेटलं, तो तेच हाड घेऊन आला. पैगंबरांच्या समोर ते दाखवत म्हणाला, पैगंबर साहेब हे पहा, हे कुजलं, हाताने दाबलं तरी माती व्हायची, त्याची चुरा व्हायचा, एवढं कुजलेलं हाड. आणि ज्या माणसाचं आहे त्याला जिवंत करणार, तो जिवंत होणार आहे परत. पैगंबर साहेब पूर्ण आत्मविश्वासाने म्हणाले, हो, जिसने पहली बार इसको जिंदा किया था वो दूसरी बार इसको जिंदा कर सकता है, करणार आहे. पैगंबरांनी जो संदेश दिला ना अकाउंटेबिलिटीचा, अरे हे आजचं जीवनच सर्व काही नाही, मृत्यूच्या पलीकडे पण जीवन आहे. आणि याद राख, तुझी गाठ त्याच्याशी आहे, जाब द्यावाच लागेल तुला, विचारणा होईल तुझी, दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी होईल, खऱ्याचं खरं आणि खोट्याचं खोटं होईल. हे मन मस्तिष्कात बिंबवलं होतं. याद राखू, साऱ्या जगाला धोका देशील पण त्याला धोका देऊ शकत नाहीस. तो तर मशिदीतही पाहतो तुला, आणि हॉस्पिटलमध्ये तू डॉक्टर आहे ना, आणि आता पेशंट आलंय डिलिव्हरीचं, तू म्हणतो बाळ आडवं आलं, ठीक आहे, त्याला धोका देशील पेशंटला, पण त्याला धोका देऊ शकत नाही, त्याला सगळं माहिती आहे. गाठ तुझी त्याच्याशी आहे. कुल्लू नफ्सिन जायकातुल मौत, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. मृत्यू चुकणार नाही, काळ्या दगडावरची रेग आहे, अटळ आहे, येणारच, अटळ आहे, आल्याशिवाय राहणार नाही. खूप मोठा डॉक्टर आहे तू म्हणून का चुकेल? लय मोठा डॉक्टर आहे. तुम्हाला मुद्दाम सांगतो, तुम्हाला ठाऊक नसेल, डॉक्टर नीतू मांडके भारतातले प्रसिद्ध कार्डिओथोरॅसिक सर्जन, बायपास सर्जरी करणारे. बाळासाहेब ठाकरेंच्या हृदयावर त्यांनी ऑपरेशन केलं होतं मुंबईत. स्वतः डॉक्टरच्या छातीत दुखू लागलं. रात्री ऑपरेशन करून घरी जाताना ब्रिज कँडी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले. जगातले, मुंबईतले सगळे प्रथित यश प्रख्यात डॉक्टर जमले ताबडतोब. एवढे मोठे डॉक्टर आजारी पडले म्हटल्यावर VIP पेशंट. सगळे डॉक्टर उशाला आहेत, प्रयत्न झाले, लेकिन नाशिवंत देह जाणार सकळ, मलिकुल मौत बुलावा आ गया. जावं लागलं. यस सर, आपल्यालाही जावं लागेल ना. डॉक्टरला चुकतो तो मृत्यू, ना पेशंटला चुकणार.
क्लास 1 अधिकाऱ्यालाही चुकणार नाही आणि क्लास 4 लाही चुकणार नाही. ज्याचं स्विस बँकेत डिपॉझिट आहे त्यालाही चुकणार नाही, जो झोपडीत आहे त्यालाही चुकणार नाही. हे तो सबको आएगी मौत. आणि मृत्यू पश्चात सर्वांची गाठ त्याच्याशी आहे. जाब द्यावा लागेल, विचारणा होईल. तुम अकाउंटेबल हो, तुमसे पूछा जाएगा. जीवन काय आहे हे जीवन पैगंबरांनी हे बिंबवलं त्या लोकांवर की अरे अंधेर नगरी नहीं, पाळणारा आहे, देखने वाला है, पूछने वाला है. इन्ना अल्लाह काना अलैकुम रकीबा. यकीन जानो कि अल्लाह हर आन तुम्हें देख रहा है. रोजा ठेवतात ना मुलं, आपण पाहतो की छोटाली मुलं. भर उन्हाळ्यात रमजानचा महिना आला, जस जसा दिवस मावळणाकडे जाईल सूर्य तस तशी तहान वाढत जाते. जीव अगदी घशात येतो. पाणी पाणी करतं काळीज आत्मा, प्यास प्यास. छोट्याल्या पोरांनी ठरवलं कुठं कानाकोपऱ्यात जाऊन ग्लासभर पाणी घशाखाली घालू, जगात कुणाला कळणार नाही. पण रोजा त्यांना सांगतो, ठीक है दुनिया में तो किसी को नहीं पता चलेगा, लेकिन जिसके लिए तुमने रोजा रखा है वो जरूर देख रहा है. छोटाली मुलं पण असं करत नाहीत. कितीही ताण लागू द्या, पाणी पित नाही. अल्लाह देख रहा है, तो पाहतोय. हा मला वाटतं पैगाम पैगंबरांनी बिंबवला त्या लोकांवर, बिंबवलं. हिजाब द्यावा लागेल, विचारणा होईल. आणि मग खर तर आजही विज्ञान युगामध्ये पण, मी एक डॉक्टर आहे म्हणून मुद्दाम थोडी चर्चा या विषयावर करू, कारण आजच्या पिढीला हे मान्यच नाही की मृत्यू पलीकडे पण जीवन आहे. आणि जाबही द्यावा लागेल, विचारणा पण होईल. नाही, त्यांचं म्हणणं आहे जे काय आहे ते बस आजचं जीवन आहे. त्याच्यामुळं सगळा घोटाळा, त्याच्यामुळं सगळा ही समस्या भ्रष्टाचार आहे. आमच्याकडे डायबिटीसचं पेशंट होतं, पायाला गँग्रीन झाला, जखम होऊन सेप्टिक, आणि मग ते वाढत चाललं, त्याला गँग्रीन म्हणतात. कमरे खालून पेशंटचा पाय काढावा लागला, ऑपरेशन करून अँप्युटेशन केलं. ऑपरेशन, पाय काढला, पेशंट ओके आहे. थिएटर मधून बाहेरही आणलं पेशंट, चांगलं आहे. पण तो ऑपरेशन करून काढलेला पाय आहे ना, तो नियमाप्रमाणे नातेवाईकांच्या सुपूर्द केला. नातेवाईक त्या पायाला घेऊन गेले घरी. एवढा मोठा पाय आहे, 20-25 किलोचा. थोडा वेळ कुतूहलाने पाहिला असेल त्यांनी, पण नंतर प्रश्न पडला, मग या पायाचं काय करावं आता. पेशंट मुस्लिम समाजाचं होतं. त्यांना वाटलं डॉक्टरला जरा कुराणाचा अभ्यास आहे, मलाच विचारायला आले ते पैर का क्या करना. मी थोडं कॉमन सेन्स वापरून म्हणालो की वो ते मानवी शरीराचा अवयव आहे, इंसानी पैर है वो. असं उकिरड्यावर टाकणं, कुत्र्या मांजरांची धन, हे काही बरोबर नाही. कब्रस्तानात दफन करा, सहज बोललो. त्यांना पटलं. ते पाय घेऊन गेले कब्रस्तानात दफन करायला. खड्डा घेतला, पाय दफन करायचा, तर त्यांना शंका आली, पैर तो दफन कर रहे लेकिन उसको गुसल नहीं दिया. आंघोळ नाही घातली त्याला, त्याला कफन मध्ये नाही ठेवलं. काय करावं. आंघोळ घालून कफन मध्ये ठेवून मग दफन करावं विधिवत, की असंच दफन करावं. अशा वेळी लोक खूप बारीक विचार करतात. आले परत आले बोंबलत, डॉक्टर साहब वो दफन कैसे करना, गुसल दे की कफन कर की. मी गमतीनं म्हणालो, वेड्यांनो तसं कसं दफन करता रे. आंघोळ घाला पायाला, कफन मध्ये ठेवा, जनाजा आणा मशिदीतून, तिरडी असतील, जनाजामध्ये पाय ठेवा आणि अंत्ययात्रा काढा, जनाजा निकालू. आपण सर्वच जाऊ दफन करायला. कुणाला आहे ना, डोक्यात आहे ना, सर्वच जाऊ दफन करायला पायाला. आणि फार तर आपलं पेशंट पण ओके आहे ना, त्याला घेऊन जाऊ दफन करायला पायाला. कुणाला दफन करायचं पायाला. मग माती कोणाची होणार,
का पेशंटची? पेशंटची तर नाही ना, पायाची माती होणार आहे ना. अग्नीच द्यायचा समजा, पायाला अग्नी देतोय, मग राग कोणाची? पायाची का पेशंटची? पायाची राग. पण माझ्या डोक्यात बसलंय की राग पेशंटची होते. मी असं सांगतो, पेशंट आहे तोपर्यंत अग्नी देतो का आपण? कॉमामध्ये आहे, आयसीयूत आहे ना, घाटीमध्ये आयसीयू मध्ये आहे, 3 महिने झाले कॉमामध्ये आहे, बेशुद्ध. पण आहे, विधी करतो का आपण? कॉमामध्ये का असेल आपण आहे ना, विधी करत नाही, दफन भी नहीं करते, अग्नि भी नहीं देते, है ना अभी बेचारा. काही का असे ना, पण नाडी आहे त्याची काहीतरी. डॉक्टर म्हणाले की व तुमचं पेशंट गेलं, आता ठेवतो आयसीयूत? आता नाही, आयसीयूत तर नाहीच नाही, घरात तरी ठेवतो. मग जो विधी आपण करतो, दफन करते किंवा अग्नी देतो, पेशंट असताना की पेशंट गेल्यावर? पेशंट गेल्यावर आहे. पेशंट जाने के बाद दफन करते है, जब तक नहीं करते. पेशंट गेल्यानंतर अग्नी देतो, आहे तोपर्यंत देत नाही. बरं, हा जो विषय आहे ना, हा डॉक्टरांचा नाहीच आहे, हा मेडिसिनचा नाहीच आहे. आपण डॉक्टरांनाच विचारू, डॉक्टर साहेब पेशंट गेला ते तर आम्हालाही कळतो है ना, श्वासोच्छ्वास बंद झाला, नाडी बंद झाली, पार गार पडलं, ती तुम्ही कशाला सांगायला पाहिजे? गेलं ते आम्हालाही कळत. पण ते कुठं गेलं? पेशंट गया किधर? घाटी के हेड ऑफ द डिपार्टमेंट को पूछेंगे, डॉक्टर साहब पेशेंट गया वो तो समझ रहा हमको, लेकिन गया किधर वो, ये तो बताओ. तो डॉक्टर मंडल डोकं खाजवी तो, अरे बाया बोलेगा ये पेशेंट गया इतना मेरे को मालूम है, मला गेला का नाही एवढं कळतं, गेला एवढं मला माहिती आहे. कुठं गेला आणि काय झालं ते आपलं तू जाऊन कुणाला विचार? पैगंबरांना विचार. हे पैगाम आहे. साहेबांचा बंगला आहे. कुणाचा? साहेबांचा बंगला आहे. साहेब गेले मुंबईला, बंगल्यात कोणी नाही, शॉर्ट सर्किट मुळे आग लागली बंगल्यात आणि बंगल्याची झाली राख. काय झाली? राख. आता राख कोणाची मांडणार? साहेबांची का बंगल्याची? बंगल्याची राख झाली. साहेब कुठे आहे? आतमध्ये. साहेब तर गेले मुंबईला. तसाच हा डॉक्टर साहेब आहे आणि हा बंगला आहे. हा डॉक्टर गेला ना, मग खाली राहिला बंगला फक्त. त्याला शॉर्ट सर्किट, त्याला दफन केलं, त्याला अग्नी दिला. राग बंगल्याची झाली रे वेळा, माती बंगल्याची झाली, तुझी नाही. तू गेल्यानंतरचा विधी आहे ना. मौत के बाद जिंदगी है. अग्नी देणं म्हणजे एंड नाही, आणि एंड तुझा नाही. तुला अग्नी देतच कोण? अग्नि तो तुझ्या बंगल्याला देत आहे. दफन तो पैर को करते, तुमको कहाँ करते? तुम तो इस दुनिया को छोड़ के किसी और दुनिया में जाते हो, जिसका नाम आखिरत की जिंदगी, मरणोत्तर जीवन. त्याचं काय वास्तव आहे पलीकडचं? कधी कधी मला वाटतं की एखादा कॅमेरा असा निघावा की पलीकडचं दिसावं, एखादी दुर्बीण अशी निघावी की पलीकडचं दिसावं. म्हणजे मग हे सीझर करणारे आणि हे आता आईच्या वेळेला तू जा, बापाच्या वेळेला मी जाईल, आणि हे घोटाळे करणारे, माणसा माणसात भेद करणारे, अन्याय अत्याचार करणारे, यांचे काय हालचालीत पलीकडं ते अलीकडून दिसावं. दिख जाना बस. ये तो पर्दा है. आज गए मुद्दाम, अरे आजमायचंय, तुझी परीक्षा आहे म्हणून मध्ये पडदा आहे. नाहीतर एकदा तर कळणारच आहे ना, जावे त्या वंशी. तिथं गेल्यावर तर दाल आटे का भाव मालूम ही होगा. लेकिन आजमाइश आज है. आज नीट वाग, आज बेईमानी करू नको, आज ऑनेस्टली, आज माँ बाप का अदब है ना, आज नीतिमत्ता, आज डरो उससे कि पूछा जाएगा, अकाउंटेबल. वो देख रहा है रात के अंधेरे में, दिन के उजाले में.
अंधेर नगरी नाही पाहणारा आहे, गाठ त्याच्याशी आहे. तकवा याचं नाव आहे. खरं तर तकवा याचं नाव आहे. आणि हे एवढं बिंबवलं पैगंबरांनी की मग रात्रीच्या अंधारातही चुकीचं काम करायला कुणी धजत नसत. मी मुद्दाम एक उदाहरण सांगतो की सय्यदना उमर बिन अब्दुल अजीज रहमतुल्लाह अलैह राष्ट्र अध्यक्ष होते तत्कालीन. आपले जसे राष्ट्रपती आहेत ना तसे. आणि साहेबांनी सांगितलं की 10 लाखाहून अधिक चौरस मैल क्षेत्रावर त्यांचं राज्य होतं. किती मोठा सत्ताधीश आहे तो. पण त्याच्या घरात 2 दिवे होते. रात्री उशिरापर्यंत सरकारी काम करायचे तर एक दिवा वापरायचे आणि मग ते काम संपलं की फुंकर मारून तो दिवा विझवायचे आणि दुसरा पेटवायचे. कोणीतरी त्यांचा हा क्रम पाहिला. 2-4 वेळाने आश्चर्याने विचारलं की महाराज हे काय करता? अमीरुल मोमिनीन राष्ट्राध्यक्ष साहेब हे काय करता? काय भानगड आहे काही समजत नाही. एक दिवा विझवता आणि एक पेटवता. काय कुटाणा काय भानगड आहे? ते त्याला म्हणाले की अरे वेड्या, हा सरकारी दिवा आहे आणि हा माझा खाजगी दिवा आहे. दुसरा सरकारी काम करतो तर सरकारी दिवा वापरतो. सरकारी काम संपल्यावर सरकारी दिवा बंद करतो. खाजगी जीवनाकरता खाजगी दिवा वापरतो. तो विचारू लागला असं का करता? ते म्हणाले की उमर राष्ट्राध्यक्ष असला म्हणून का त्याला मृत्यू चुकणार आहे? कुल्लू नफ्सिन जायकतुल मौत. मृत्यू तर अठळ आहे, काळ्या दगडावरची रेग आहे. आणि आज जर जनतेच्या सरकारच्या पैसा दिवा खाजगी जीवनाकरता जर वापरला म्हणजे शासकीय तेल प्रायव्हेट जीवनाकरता जर जाळलं तर उमर उद्या अल्लाहला काय जाब देईल रे? काय तोंड दाखवेल रे? काय अलर्टनेस आहे. एकीकडे हा पहा राज्य करता घासलेट, त्याची किंमत काय? तो ते पण दिव्यामध्ये आणि ते पण रात्री घरात. ते सुद्धा खाजगी जीवनाकरता जाळायचं नाही, अल्लाह पाहतोय. आणि आता अब्जावधी रुपयांचे घोटाळे, एकाहून एक आदर्श घोटाळा. दिवसा ढवळ्या. अकाउंटेबिलिटी जाब द्यावा लागेल. मृत्यू अटळ आहे, गाठ त्याच्याशी आहे, ध्यानामनात पण नाही. पैगंबरांनी जो पैगाम दिला, अलीकडच्या आणि पलीकडच्या जीवनाचा जो संबंध जोडला तो महत्वाचा आहे. ते म्हणाले अलीकडचं जीवन शेती आहे, पलीकडच्या जीवनाची दुनिया खेती है आखिरत की. स्वातंत्र्य आहे तुला पेरण्याचं, फ्रीडम आहे पेरण्याचं. पेर वाटेल ते पेर अलीकडच्या जीवनात. पण याद राख, पलीकडे जेव्हा खळं लागेल ना तर पीक तेच येईल जे पेरलेलं आहे. जैसा बोएगा वैसा पाएगा. ये दुनिया आखिरत की खेती. तुकोबा काय म्हणताय तू? पेरी कडू जिरे मागे अमृत फळे, अर्के वृक्षा केळी कैसे येती. पेरणी कडू जिऱ्याची, वागणं भेदाभेदाचं. टेबला खालून घेतो, आडवा आलं म्हणतो. बापाच्या वेळेला मी जाईल म्हणतो, आईच्या वेळेला तू जा. जिवंत जाळतो, मुलींना श्रीभ्रूण हत्या करतो. पेरी कडू जिरे आणि मागे अमृत फळे. अहो म्हणे अमके त्यांचं अमक्या तारखेला निधन झालं. त्यांचा उल्लेख काय करतात माहिती? कैलासवासी अमुक अमुक, वैकुंठवासी अमुक अमुक त्यांचं, स्वर्गवासी अमुक अमुक त्यांचं. कोण? स्वर्गवासी, स्वर्गवास, वैकुंठवास, कैलासवास, जन्नत. जशी काय म्हणते त्याला खिरापती. अरे साध्या शिपायाची नोकरी हवी असेल तर पात्रता लागते, क्वालिफिकेशन लागतं. साधी पोस्ट लागते ना पात्रता. तुम्हाला स्वर्गात पोस्ट पाहिजे, पात्रता लागणार नाही.
कोणीही जाऊ द्या, नंबर 1 वालाही गेला, नंबर 2 वालाही जाऊ द्या, नंबर 3 वालाही जाऊ द्या, तरी स्वर्गीय अमुक अमुक, वैकुंठवासी अमुक अमुक. ठीक आहे, आपण अपेक्षा ठेवणं चांगलं आहे, पण इथं पैगंबरांचा पैगाम सांगतोय की जन्नत जी आहे ना, सगळ्यांच्या बापाची ठेव नाहीये. त्याच्याकरता तसं आज जगावं लागेल, त्याच्याकरता तसं आज पेरावं लागेल, त्याच्याकरता तसं आज वागावं लागेल. पेरी कडू जिरेन मागे अमृत फळे, आरके वृक्षा केळी कैसे येती. संत कबीर म्हणाले, बीज बोए बभूल के आम कहा से पाय. अलीकडच्या जीवनाचा पलीकडच्या जीवनाशी संबंध आहे. स्वातंत्र्य जरूर आहे, नंबर 2 ने वाग, भ्रष्टाचार कर, किती करायचा, काय नंगानाच करायचा तेवढा कर, काय आग लावायची तेवढी लाव, किती वाद पसरवा, किती अन्याय अत्याचार करायचा तेवढा कर. पण याद राख बेटा, एक ना एक दिन असा आडवा पडशील आणि 4 माणसं तुला घेऊन निघतील. गाठ त्याच्याशी आहे, जाब द्यावा लागेल. कितने दिन जुल्म करोगी, कितना अन्याय अत्याचार करोगी. कुराणात आहे, तुझ्या आकडल्यामुळे आहे ना ही धरती फाटणार नाही. आणि कशाला गर्व करतो तू, काय हिमालयापेक्षा उंच होणार नाही. अरे हकीर नुतफा वीर्य, जे अंगाला लागलं तरी धुवून काढतात, ऐसा एक हकीर नाचीज नुतफे से बना हुआ. काय के लिए अभिमान करताय, कशा करता गर्व करतोय, कशा करता असा अन्याय अत्याचार करतोय तू. अकाउंटेबिलिटीचा जो संदेश आहे, मला वाटतं तो खूप महत्वाचा आहे. आणि तो जर आज आपण मनमस्तिष्कात बिंबवला तर निश्चितपणानं साऱ्या समस्यांचं त्याच्यामध्ये एक उपचार आहे. 1-2 गोष्टी आपणा सर्वांसमोर ठेवून माझे विचार मी संपवणार आहे. एक पहा, ही समस्या आहे, हरामखोर असं जर कोणी आपल्याला म्हटलं तर तळपायाची आग मस्तकात जाते ना, है ना.